तर संजय राऊतांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र रामदास कदमांवर थुंकतोय अशा भाषेत त्यांनी जहरी टीका केली आहे। कदम यांच्याकडून बाळासाहेबांची विटंबना केली जाते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। टाळ्या मिळवण्यासाठी ही विटंबना केली जाते असा रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच त्यांना किंमत मोजावी लागणार असंही त्यांनी ठणकावलंय। उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी रामदास कदमांवर घणाघाती टीका केलेली आहे। रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना किंमत मोजावी लागणार असं त्यांनी म्हटलंय। तसंच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची विटंबना केलेली आहे असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे। त्यांनी रामदास कदमांवर घणाघाती टीका केलेली आहे। कदम यांनी बाळासाहेबांची विटंबना केल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे। टाळ्या मिळवण्यासाठी ही विटंबना केली जाते असं सुद्धा म्हटलेलं आहे। रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केलेली होती आणि त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले। पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे। त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागते। फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदलगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल। फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या। महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्या। मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल। आम्ही पाहू ना, आम्ही जिवंत आहोत अजून, आम्ही जिवंत आहोत अजून, आम्ही बघू काय करायचं ते।